सोलापूर शहरामधील मोदी परिसर आणि याच परिसरामधील सर्वात फेमस लँडमार्क म्हणजे वळसंकर हॉस्पिटल. याच हॉस्पिटलमध्ये काल म्हणजे शुक्रवारी रात्री प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमली होती. शेकडो लोक त्या हॉस्पिटलमध्ये जात होती, पण बाहेर येताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. याचं कारण होतं या हॉस्पिटलमध्ये कित्येकांवरती उपचार करणाऱ्या, अनेकांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणणाऱ्यांना डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी याच हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. ज्या हाताने डॉक्टरांनी अनेकांना जीवन दिलं होतं, त्याच हाताने डॉक्टर गिरीश वळसंकर यांनी आपला जीव घेतला. शुक्रवारी रात्री 18 तारखेला नेमकं काय घडलं, डॉक्टर गिरीश वळसंकर नेमकं आहे तरी कोण, आणि त्यांनी स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये स्वतःला गोळी झाडून का घेतली, चला पाहूया सविस्तर. डॉक्टर गिरीश वळसंकर फक्त सोलापूर किंवा महाराष्ट्रातच नाही, जगभरामध्ये यांनी वैद्यकीय सेवा पुरवल्यात. सोलापूरमधील मोदी परिसरामध्ये असलेल्या वळसंकर हॉस्पिटलमध्ये कायमच गर्दी असायची, पण त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये रात्री शुक्रवारी त्यांना उपचारासाठी आणण्यात आलं. काल 6:30 वाजता गिरीश वळसंकर हे डॉक्टर स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये आले. ICUमध्ये असलेल्या, इतर वॉर्डमध्ये असलेल्या पेशंटची त्यांनी चौकशी केली. त्याच्या अर्ध्या तासानंतर वळसंकर हे त्यांच्या घरी गेले, कारण की त्यांची मुलगी सासरवरून घरी आली होती. आपली पत्नी आणि मुलीसोबत ते गप्पा मारत बसले होते. रात्री साधारणतः 8 ते 8:15च्या सुमारास ते बाथरूममध्ये गेले. त्याच्या काही वेळातच बाथरूममधून दोनदा मोठा आवाज आला. आवाज ऐकून त्यांची पत्नी आणि मुलगी बाथरूमकडे धावत गेले, तेव्हा गिरीश वळसंकर हे डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते, कारण की त्यांच्या डोक्यामधून गोळी आरपार गेली होती. साधारणतः 8:45च्या सुमारास त्यांना स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर तब्बल 2 तास त्यांचा जीव वाचवण्यासाठी 7 ते 8 डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत होते. त्यामध्ये त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर, सून सोनाली वळसंकर हे देखील उपचार करत होते. त्यांच्या डोक्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. 2 तास त्यांच्यावरती उपचार करण्यात आले, परंतु त्यांना वाचवण्यामध्ये अपयश आलं. रात्री 11:15च्या सुमारास डॉक्टर गिरीश वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं. जशी त्यांच्या मृत्यूची बातमी शहरामध्ये पसरली, तसे त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी हॉस्पिटलमध्ये जमायला लागली. शहरामधील मोठे डॉक्टर असल्यामुळे पोलिसांनी लगेचच या घटनेचा तपास करायला सुरुवात केली. पोलीस जेव्हा वळसंकर यांच्या घरी गेले, तेव्हा बाथरूममध्ये भरपूर प्रमाणामध्ये रक्त सांडलेलं होतं. त्याच्याच बाजूला एक पिस्तूल होती आणि त्याच पिस्तूलमधून 2 गोळ्या झाडल्याचे सॅम्पल देखील त्या बाथरूममध्ये आढळले. त्यामधील एक गोळी वळसंकर यांच्या डोक्यातून आरपार गेली होती, तर दुसरी गोळी तोल गेल्यामुळे बाथरूमच्या भिंतीवरती लागली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल आणि पिस्तूलचे ते नमुने ताब्यात घेतले आहेत. डॉक्टर वळसंकर यांचा मोबाईल देखील पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतलाय. डॉक्टर वळसंकर यांच्या पत्नी उमा या सुद्धा डॉक्टर आहेत. जेव्हा वळसंकर यांना मृत घोषित करण्यात आलं, तेव्हा त्यांची पत्नी उमा यांना बाहेर जाण्यासाठी आग्रह करण्यात आला, पण जोपर्यंत त्यांच्यावरती उपचार चालू राहणार तोपर्यंत मी हॉस्पिटलमध्येच राहणार, असं त्यांच्या पत्नीने सांगितलं. डॉक्टर गिरीश वळसंकर यांचे बंधू सतीश वळसंकर हे सुद्धा डॉक्टरच आहेत. त्यांनी व्हीलचेअरवरती येऊन आपल्या लहान भावाची शेवटची भेट घेतली. हे दृश्य पाहून हॉस्पिटलमध्ये जमलेल्या लोकांच्या, हॉस्पिटलमधील स्टाफच्या, अशा अनेकांच्या डोळ्यात फक्त अश्रूच्या धारा होत्या. त्याचं कारण फक्त हॉस्पिटलमधील दिसलेलं दृश्य नव्हतं, तर डॉक्टर वळसंकर यांनी सोलापूर शहरातील लोकांच्या मनामध्ये बनवलेली एक जागा. प्रत्येक व्यक्ती वळसंकर डॉक्टरांना खूप मानायचे. डॉक्टर गिरीश वळसंकर यांचे वडील देखील एक नावाजलेले डॉक्टर होते. त्यांचा कौटुंबिक वारसा पुढे चालावा म्हणून गिरीश वळसंकर यांनी देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आणि ते डॉक्टर झाले. ते न्यूरोफिजिशियन झाले. जवळपास 35 वर्षापूर्वी सोलापूर आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये एकमेव न्यूरोफिजिशियन म्हणून डॉक्टर गिरीश वळसंकर यांची ओळख होती. एका क्लिनिकपासून त्यांनी आपल्या डॉक्टरकीला सुरुवात केली होती. आज सोलापूर शहरातील मोदी परिसरामध्ये त्यांचं भव्य आणि मोठं नावाजलेलं वळसंकर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञान आणल्या होत्या, जेणेकरून सोलापूरकरांना
पुणे किंवा मुंबईसारख्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासली नाही. गिरीश वळसणकर यांचं शिक्षण सोलापूरमधीलच वैद्यकीय कॉलेजमध्ये झालं होतं. याशिवाय त्यांनी परदेशात म्हणजेच लंडनला जाऊन डिग्रीही घेतली होती. त्यांना 4 भाषेचं ज्ञान होतं, हिंदी, मराठी, इंग्लिश आणि कन्नड. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसंग ते सहजपणे संवाद साधत होते. कधीकधी तर रुग्णांवरती उपचार करण्यासाठी ते 2-2 दिवस हॉस्पिटलमध्ये थांबायचे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांचं हॉस्पिटल चांगलंच नावाजलं होतं. पण एवढ्या चांगल्या असलेल्या डॉक्टरांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? पोलिसाच्या तपासामध्ये त्यांनी प्राथमिक अंदाज लावलाय. हा सर्व प्रकार कौटुंबिक वादामधून घडलाय. पण हा वाद कोणाशी होता आणि हा वाद इतका टोकाला का गेला? डॉक्टर वळसणकर यांनी पिस्तूल कुठून आणली होती आणि स्वतःच्या खिशामध्ये का ठेवली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी शोधणं अपेक्षित आहे. पण तोपर्यंत सोलापूरकरांच्या डोक्यामध्ये एकच विचार फिरत राहील, तो म्हणजे डॉक्टर वळसणकर यांनी स्वतःला गोळी मारून का घेतली?